नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी बनवते चिवडा। तर इथे मी 1.5 किलो चुरमुरे घेतलेले आहेत, तर स्वच्छ निवडून घेतलेत। तर त्यासाठी हे मकाचं पोहे आहेत, मकाचा चिवडा ही बनवायचा आपल्याला। तर ही पाऊण किलो घेतलाय, 1 किलोला पाव किलो असं मी 1.5 किलोला पाऊण किलो घेतलेला आहे। इथे अर्धा किलो डाळ घेतलेत, अर्धा किलो घुंगरू शेंगा आहेत, ही पण निवडून घेतलेले आहेत। चिवड्यासाठी मी थोडासा लिंबाचा रस घेतलाय, तर मोठी 2 लिंब होती त्याचा रस घेतलाय। जिरी घेतले फोडणीसाठी, जिरी मोहरी, थोडंसं तीळ घेतले, थोडीशी पिठी साखर, म्हणजे आंबट गोड असा चिवडा मस्तपैकी झाला पाहिजे त्यासाठी मी लिंबू पण वापर केला आणि पिठी साखरेचा पण केलाय। तर हळद घेतलेली आहे, इथं चटणी घेतली, 1 प्लेटभर कढीपत्ता झाडाचा तोडून धुवून पुसून आणलेला आहे। इथं 1 प्लेटभर मी लसूण सोलून घेतलाय छान असा, आणि कोथिंबीर घेतली। तर लसूण आणि कोथिंबीर अगोदर मी बारीक करून घेणार आहे। तर लसूण आणि कोथिंबीर मी बारीक करून घेतले। तर थोडी शेव करण्यासाठी मी थोडीसं बेसन मीठ घालून तिंबून घेतलेलं आहे। गॅसवर तेल पण ठेवलंय, तर तेल पण आता छान तापलेलं आहे। तर मी शेव करून घेते त्यात। तर आपल्याला कडक अशी शेव काढायची, एकदम मऊ काढायची नाही। तर बघा छान अशी मी आता तळून घेतले, त्याला एका पाटीमध्ये काढून घेते। ती पोह्याचा चिवडा असल्यामुळे मी शेव जास्त केली नाही, थोडीशी टाकणार आहे। तर मी शेव करून घेतली, आता ही शेव करून घेतली, आता चिवडा करूया आपण। तर अगोदर ही पोहे मी तळून घेते, थोडं थोडं टाकून तेलामध्ये। हे एकदम फास्ट मध्ये तळलं जाते। तेल नितळण्यासाठी एका साईडला धरले मी अगोदर। तर बघा हे मकाचं पोहे एवढं मी सगळंच तळून घेतलेलं आहे। तर ही गरम आहे तोपर्यंत त्याच्यावर मी चटणी मीठ टाकून घेते। तर थोडंसं मीठ टाकून घेतलंय अगोदर, हलवत मिक्स करून घेते। एकदाच सगळं मीठ टाकायचं नाही, म्हणजे एका साईडला मीठ लागत, असं थोडं 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 टाकायचं। आता ह्यात मी मीठ टाकून घेतलंय, थोडीशी पिठी साखर टाकून घेते। ही पण आता अगोदर हलवून घेते, मिक्स करून घेते, नंतर थोडीशी टाकते अजून। हे राहिलेली पण एवढी 1 चमचाभर घेतलेली आहे। ह्याला थोडीशी लाल चटणी टाकून घेते, का तर ह्याला छान असं मिक्स होते। आणि जर आपण चुरमुऱ्यात टाकलं तर ह्याला चटणी मीठ काही सुद्धा मिक्स होत नाही, असं सपक खावं लागतंय। म्हणून ह्याच्यासाठी मी अगोदर सगळं मिक्स करून घ्यायला लागले। ही गरम आहे तोपर्यंत त्याला लावायला लागले। तर 1 छोटे 2 चमचे मी ह्यात चटणी टाकून घेतली, आणि आता काय चटणी मीठ टाकून घेतले मी। एक तेल कमी झाल्यानंतर जिरे मोहरी आणि तीळ टाकून घेते, तोपर्यंत चटणी मीठ मिक्स होण्यासाठी मी टाकून घेतले अगोदर। तर आता ह्यात मी डाळ टाकून घेते, डाळ छान असं आपल्याला तळून घ्यायचं। तर तेल थोडंसं कमी झालं म्हणून आता मी तेल टाकलेलं आहे।
तर बघा छान असं डाळ तळून झालेलं आहे. मी एका ताटामध्ये याला काढून घेते. जास्त पण करपू दिलेलं नाही तर. तेल नितळून घ्यायला लागले. तर ही शेंगा पण मी ह्याच्या निम्म्या टाकून घेते, म्हणजे छान असं कडक होते. 2 वेळा थोड्या थोड्या शेंगा तळून घेते. तर बघा डाळ पण जास्त कच्चं पण नाही तर छान असा गोल्डन कलर आलेला आहे. खुसखुशीत असं तळून घेतले. तसंच आता शेंगा पण मी तळून घेणार आहे. शेंगा पण अशा फुटल्या पाहिजे मधनं आणि छान अशा कुरकुरीत झाल्या पाहिजे. जास्त पण करपू द्यायची नाही, त्या कडक झाल्या पाहिजे फक्त. तर ह्याच्यातच आता मी डाळ टाकून घेते. तेल नितळण्यासाठी मी पुरणाच्या चाळणीत काढून घेतलं होतं. तर आता शेंगा पण तशाच काढून घेते मी. शेंगा पण छान अशा तळलेल्या आहेत. त्याला तेल जास्त यायला लागलं म्हणून मी काय केले, पुरणाची चाळणी घेतली, म्हणजे तेल चांगलं पूर्ण नितळलं जाते. शेंगा पण काढून घेतले तर मी कढीपाला टाकून घेते. त्यात कढीपाला आपल्याला कुरकुरीत असं करायचं आहे, छान असं तळून घ्यायचं. चिवड्यासोबत कढीपाला पण खायला छान लागतोय, मग छान असं तळायचं. आणि ह्याचा चव पण ह्या कढीपाल्यामुळे छान येते चिवड्याला. त्याच्यामुळे मस्तपैकी कुरकुरीत मी कढीपाला करून घेते अगोदर. त्याचा आवाज आला पाहिजे आपल्याला. तरी शेंगा पण मी काढून घेतले ते. आता कढीपाला पण ह्या चाळणीमध्ये काढून घेते. तर मग अशी लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे, ती सगळी मी तेलात टाकून घेते. तर बघा ही लाल होस तर मी लसूण आणि कोथिंबीर तळून घेतले. तर ह्याला ह्याच्यामध्ये काढते मी आता चुरमुऱ्यामध्ये चिवड्यासाठी. तर कढीपाला पण मी ह्यात टाकून घेतलेला आहे. चुरमुरं मी स्वच्छ निवडून चाळणीनं चाळून ह्याच्यावर थोडं उन्हाला पण, कडकच आहे ते चुरमुरं एकदम छान असं, थोडंसं उन्हाला पण ठेवलेलं आहे. तर कोथिंबीर ही आणि कढीपाला पण ह्याच्यावरच टाकलेला आहे. पूर्ण चुरमुऱ्याला ह्याची टेस्ट छान अशी येते. तर बघा ह्यातला लसूण आणि कोथिंबीर मी सगळं काढून घेतलेले. तर यात तीळ टाकून घेते. तीळ, हे मोहरी आणि जिरे सगळंच आता छान असं तळून घेते. तडतड झालं पाहिजे. तर जिरे मोहरी छान अशी तडतडले. मी गॅस बंद केलाय करपल म्हणून. ते आपण मकाचा चिवडा केलेला अगोदर त्याच्यावर टाकून घेते. तर जिरे मोहरी मी ह्यात काढून घेतले. आता छान असं मिक्स करून घेते. तर आता ही मकाच्या चिवड्याची पाटी मी साईडला ठेवते आणि चुरमुऱ्याच्या समोर घेते. तर आता ह्यात मी 1 प्लेटभर चटणी घेतलेली आहे, ती चटणी टाकून घेते. गॅस बंद केलाय. तर आता ही तेल लाल चटणीचं मी सगळं ह्याच्यावर ओतून घेते चुरमुऱ्यावर. तर आता हे चुरमुऱ्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. प्लॅस्टिकच्या टोपल्या बी कडेला साईडला जाऊ देत नाही, मध्ये छान असं मिक्स करून घेते. थोडं
थोडंसं गरम आहे तोपर्यंत उलटण्याने मिक्स करायचं आहे. परत मग हाताने छान असं चुरमुऱ्याला सगळ्या लावून घ्यायचं. तर बघा मी चटणी मिक्स करून घेतली. तर आता थोडीशी आपण हळद टाकून घेऊया. तर हळदीसाठी पण मी थोडं तेल ओतलेलं आहे. हळद पण तेलामध्ये छान असं मिक्स करायचं. तेल चांगलं तापले. मी गॅस पण बंद करून घेतलेला आहे. जसे आपण चटणी टाकून हलवून घेतले चुरमुरं तसंच आता हळद टाकून पण मिक्स करून घेऊया. थोडेसे चुरमुरे टाकायचे यात आणि मिक्स करायचं आपल्याला, म्हणजे हळद पूर्ण ह्याची निघून जाते. चिवड्याला पूर्ण ह्या चुरमुऱ्याला हळद पण लागली आणि चटणीही लागलेला आहे. तर आता फक्त माझ्याकडे लिंबाचा रस राहिलेला आहे टाकायचा. थोडंसं तेल ओतलंय. तेलामध्ये लिंबू टाकून घेते. तरी हळदीची ही कढई असल्यामुळे जरा ठसका उठलाय. ही लिंबाचा रस पण मी सगळीकडे ह्याला लावून घेते. तर आता लिंबू पण मी टाकलेलं छान असं ह्यात मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा हे लिंबू टाकलेलं पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. जे आपण मगाशी सगळं पोह्याचा चिवडा करून घेतलेला आहे त्यात मी सगळं ह्यात ओतून घेते आणि छान असं नंतर मिक्स करून घेते. तर बघा छान असं चुरमुऱ्यामध्ये मी सगळं मकाचा चिवडा आणि चुरमुरं दोन्ही मिक्स करून छान असं तळून घेतलेलं आहे. तर आता फक्त ह्याच्यावर शेव टाकायचे राहिले. ज्यावेळेस मी चुरमुरं घेतलं होतं त्या टायमिंगला मी मीठ टाकलेलं आहे. नंतर तेलात मिठाचा वापर करत नाही मी, चुरमुऱ्याबरोबर टाकते. सगळं जे आपण शेंगा सगळं जे तळून ठेवतो आपण त्याच्यावर तळल्यानंतर त्यात मीठ लागतंय म्हणून. तर ह्याच्यावर फक्त आपले शेव टाकायचे राहिलेले. तर ते पोह्याचं चुरमुरं पोहे असल्यामुळं पोह्याचा चिवडा घेतल्यामुळे मी शेव थोडीशी कमी घेतलेली आहे. थोडीशी माझ्या मुलाला आवडते म्हणून मी थोडी टाकलेली ह्यात. तर ह्याला पण आता शेव पण छान असं मिक्स करून घेते. तर दिवाळीचा अशा प्रकारे मी चिवडा बनवून घेतलाय. तुम्हीही अशा प्रकारे करून बघा. तर कसा झालाय मी बघते अगोदर. तर मस्त झालेला आहे चिवडा. अशा प्रकारे तुम्हीही बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.